मॉड्यूल दे. Okay, fine. Let me check how many of you have joined. हाँ, बोलना बंद कर. Now everyone concentrate. बोलताना तुम्हाला कसं काय दिसतंय? बोलत नाही आहेस? बर. ओके, पेज पर्यंत सांगितलं होतं पहिल्या वेळी. आय थिंक 276 पर्यंत सांगितलं होतं. पण स्टेशनरी वेव्स पण होईल. ओके, स्टेशनरी वेव्स, नोड अँटीनोड, त्यांच्यामधलं डिस्टन्स, स्टेशनरी वेव्हचे इक्वेशन, एक्सचा कोइफिशियंट, टीचा कोइफिशियंट, त्या सगळ्या गोष्टी. स्टेशनरी वेव्हचे सॉल्व्ड एक्झाम्पल्स. So up to page number 182. म्हणजे स्ट्रिंग वेव्स कम्प्लीट. साऊंड वेव्स नसेल परीक्षेला. जरी काय साऊंड वेव्स समजा शिकवलं तरी ते विचारणार नाही. बट अप टू पेज नंबर 182. अप टू पेज नंबर 182. एक्सरसाइज 1 त्यातले क्वेश्चन्स कुठले केले पाहिजेत सांगतो. स्ट्रिंग वेव्हचे सगळे क्वेश्चन्स केले पाहिजे. एक्सरसाइज 1 क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 1 टू 25 एवढी प्रॅक्टिस केली पाहिजे. त्या हिशोबाने आजचा होमवर्क काय असेल तुमचं तुम्हाला कळाला असेल. आय थिंक अप टू 19 का 20 होमवर्क दिला होता. त्याच्या पुढचा होमवर्क आता करावा लागेल. आता म्हणजे आजच केला पाहिजे असं काही नाही. उद्या करू शकता, परवा करू शकता. आज वार कुठला? गुरुवार. शुक्रवारी करा किंवा शनिवारी करा, रविवारी टेस्ट असेल. पण अप टू क्वेश्चन नंबर 25 वी शुड बी प्रिपेअर्ड. ओके, फाईन. इफ पॉसिबल थोडासा पोर्शन जर राहत असेल तर आज संध्याकाळी जे लेक्चर मिळते, किती वाजता आज लेक्चर? 2 ते 4 ना. त्यातला एखादं मीटिंग किंवा 2 मीटिंग जर घ्यायला लागल्या तर मी घेईन. परत सरांना जे काय असेल ते शनिवारी लेक्चर देईलच. मग तसं पण करूया, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर मला हे सगळं कम्प्लीट करून देता येईल. बरोबर ना? आज किंवा उद्या कम्प्लीट झालं तर बरं आहे ना. होईल ते कम्प्लीट शनिवारपर्यंत. असंही होतंय. समजा जर मला असं लक्षात आलं की आज अगदीच कमी पार्ट कव्हर झालाय तर त्या केसमध्ये मी दुपारचं लेक्चर घेईन, सरांच्या लेक्चर मधला थोडासा पार्ट घेईन किंवा मे बी सगळं लेक्चर घेईन आणि शनिवारी सरांना माझं जे लेक्चर असते सकाळी त्याच्याऐवजी सरांना देईन. बरोबर ना? त्यामुळे सरांचं लेक्चर तर होईलच, फक्त इंटरचेंज होतील लेक्चर, सिक्वेन्स मॉडिफाय होईल. बरं, गरजेनुसार सांगितलं जाईल. तुम्ही तर सगळ्यांचेच लेक्चर अटेंड करायचे, तुम्हाला ऑप्शन नाही. एक्सरसाइज 2 मध्ये क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 25 त्यातले पण 25. सो एक्सरसाइज 1 टू क्वेश्चन नंबर 1 टू 25, 1 टू 25 आणि प्रिव्हियस इयरचे जेवढे काही स्ट्रिंग वरती बेस्ड क्वेश्चन्स आहेत तेवढे स्ट्रिंग वरचे क्वेश्चन करायचे, साऊंड वरती बेस्ड क्वेश्चन करायचे नाही. जमलं?
काय सांगितलं कळालं? चलो नाउ लेट अस रिझ्यूम विथ द लास्ट पॉइंट. आता मध्ये मध्ये कोणी बोलायचं नाही, नीट लक्ष द्यायचं. हा, yesterday we were looking at modes of vibrations of string, right? Modes of vibrations of string, but string was fixed at both ends. String was fixed at both ends. The column was something like this. Everyone observe carefully. The column was something like this. String fixed at both ends. String fixed at both ends. Okay. Now there we have drawn three modes of vibration. Okay. First mode, then second mode, then third mode. Okay, let us study the first three modes of vibration. Third mode of vibration. Okay, for a string fixed at both ends, we have to keep same string in each case. So length of the string is going to be same in all the three modes of vibration. The same string will be used. The same string will be used. It means that same mass of the string, same length of the string, of course same mass for unique length पण. Mass पण सेमच असेल, लेंथ पण सेमच असेल, तीच आयडेंटिकल स्ट्रिंग असेल. Now the first mode of vibration says that just satisfy boundary condition. Boundary condition काय सांगते? There must be node at both the ends. The simplest possible mode of vibration of the string is a single loop. In the second higher mode of vibration, but in the next higher mode of vibration, number of loops are increased by 1. Always try to complete the segment. Number of loops are increased by 1. So there will be 2 loops. So I have to divide the string into 2 equal parts. Boundary condition still says that there must be node at the both the ends. So it shall be this. In the next higher mode of vibration, number of loops are increased by 1. So there shall be how many segments or loops? 3. So I have to make 3 equal parts of the string. So it shall be this 1, 2 and 3. 1, 2 and 3. The boundary condition still says that there must be node at the ends, both the ends, because string is fixed at both the ends, right? There was a fine. Now here tell me, what shall I write length as? This length is equal to 1 loop is how many lambda? One loop is how many lambda? Lambda by 2. Correct. दोन loop म्हणजे एक wave ना? You can observe here one wave. So 2 loops means 1 lambda. 1 loop means lambda by 2. So let us write here lambda by 2. Here how many lambda by 2? 2 times lambda by 2. Correct. Here the same length can be written as 3 times lambda by 2. Yes, always try to complete the segment. Is equal to L, is equal to L, is equal to L. Here lambda by 2 is equal to L. Here 2 times lambda by 2 is equal to L. Here 3 times lambda by 2 is equal to L. It means that in each case lambda must be different. So this is the first mode of vibration, or it is also called as zeroth overtone. Try to connect. It is also called as zeroth overtone. First mode of vibration ला बाळांनो fundamental म्हणतात. Fundamental or first harmonic. Next higher mode of vibration, first overtone. Second higher mode of vibration is second overtone, and so on. Third higher mode of vibration is third overtone, and so on. Alright. So let us call this as lambda 0, lambda 1, lambda 2, and so on. Okay. Now let us use V is equal to n lambda. V is equal to n lambda. V is equal to n lambda. Here wavelength is different. Lambda 0, n0. Lambda 1, n1. Lambda 2, n2. Alright. Now sir, why are you not writing this V0, V1, V2?
I have already told you that the speed of sound will be decided by under root T by M. V is equal to under root T by M. मी स्ट्रिंग वरती जी वेव्ह आहे त्याच्याविषयी बोलतोय. मी साऊंड वेव्हचा स्पीड अंडर रूट टी बाय एम न काढायला सांगितलंय का? मी लॉन्जिट्युडनल वेव्हचा स्पीड अंडर रूट टी बाय एम न काढा असं कधीच म्हटलेलं नाहीये. मी काय म्हटलंय? स्पीड ऑफ अ वेव्ह ऑन द स्ट्रिंग इट इज रूट टी बाय एम. Only then, only if the wave is on the string, only in that case you can write the speed of transverse wave, that too. Speed of transverse wave on the stretched string is equal to root t by m. त्या केस मध्ये root t by m असणार आहे. Of course, in this case there is a string, so you can write root t by m, root t by m, root t by m. For speed of sound in the air, you cannot write root t by m. एअरला कुठलं आलं टेन्शन, एअरला कुठलं आलं मास पर युनिट लेंथ, असलं काही नाही. एअरच्या वेगळ्या प्रॉपर्टीज द्याव्या लागतील स्पीड काढण्यासाठी. सो लॉन्जिट्युडनल वेव्हच्या स्पीड विषयी बोलत नाही आपण ट्रान्सव्हर्स वेव्हच्या स्पीड विषयी, दॅट टू ऑन दी स्ट्रेच स्ट्रिंग. इट इज रूट टी बाय एम. टेन्शन वी विल कीप सेम इन ऑल दी केसेस. मास पर युनिट लेंथ इज ऑलरेडी सेम. युनिफॉर्म वायर आहे, प्रत्येक केसमध्ये तीच वायर आहे, आयडेंटिकल वायर वी हॅव फॉर द स्ट्रिंग वी हॅव. सो मास पर युनिट लेंथ इज सेम. फाइन. सो V is same in all the cases. Lambda is different. Lambda is different in all the cases. So frequency must be different in all the cases, so that this multiplication n lambda should be a constant value. Multiplication n lambda should be a constant value. So n0 is equal to V upon lambda 0. Here n1 is equal to now try to complete the chart. V upon lambda 1 लिहित असालच माझ्या बरोबर. n2 is equal to V upon lambda 2. Now the value of n0 is equal to V upon, what is lambda 0? Tell me. इथं बघायचं आणि सांगायचं lambda 0 किती आहे? 2L. Agree? Lambda 0 is equal to 2L, sir. Okay. That's it. What is n1? V upon lambda 1. What is lambda 1? इथं बघायचं. What is lambda 1? L. जमत असेल. n2. V upon lambda 2. What is lambda 2? L upon 3. 2L upon 3. All right, sir. Fine. So n0 is V upon 2L. n1 is V upon L. n2 is V upon 2L upon 3. Fine. This is the fundamental frequency. Lowest frequency. Lowest mode of vibration. This is the fundamental frequency. This is first frequency of first overtone. This is frequency of second overtone. Higher mode of vibration is first overtone. Second higher mode of vibration is second overtone. Third higher mode of vibration is third overtone. We try to write this value as integral multiple of fundamental. So how many times this value can be written as? How many times V upon 2L? We have to adjust 2L in it. So 2 in the denominator. So we have to adjust numerator. So can I write 2 times V upon 2L? This is V upon 2L, which is fundamental frequency. I have to arrange this frequency as integral multiple of fundamental frequency. So it is 2 times V upon 2L. समझते का? Here what shall I do? Just bring that 3 in the denominator in the numerator. You will get, sir, 3 times V upon 2L. Getting it? समजायला लागलंय? Fine. काय म्हणता येईल याला? सांगा मला. याला काय म्हणायचं? फंडामेंटल ना, लोएस्ट फ्रिक्वेन्सी. याला फंडामेंटल म्हणता येतं किंवा आणखीन काय म्हणता येतं? फर्स्ट हार्मोनिक. फंडामेंटल किंवा फर्स्ट हार्मोनिक. याला काय म्हणायचं ठरलंय? फर्स्ट हायर मोर दॅन फंडामेंटल इज फर्स्ट मोड. सेकंड हायर मोड ऑफ व्हायब्रेशन दॅन फंडामेंटल इज सेकंड ओव्हरटोन. बरोबर का? दिस इज
Fundamental is also called as first harmonic. This is first overtone. First higher mode of vibration than fundamental is first overtone. Second higher mode of vibration than fundamental is second overtone, and so on. अजून बरेच मोड करता येतील. Okay. All harmonics may or may not be present. All harmonics का स्टेटमेंट बघितलं होतं. All harmonics may or may not be present. चला फर्स्ट हार्मोनिक आहे का बघा. वन टाइम्स फंडामेंटल कोण आहे का बघा. वन टाइम्स फंडामेंटल कोण आहे का. वन टाइम्स फंडामेंटल कोण आहे का. नाही. अरे आहे ना. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजेच वन टाइम्स फंडामेंटल. सो इट विल बी कॉल्ड एज फर्स्ट हार्मोनिक. इट विल बी कॉल्ड एज फर्स्ट हार्मोनिक. फाइन. आता पहिला ओव्हरटोन जो आहे, फर्स्ट ओव्हरटोनची जी फ्रिक्वेन्सी आहे, इट इज ऑल्सो टू टाइम्स फंडामेंटल. So which harmonic it is? Second harmonic. Two times fundamental है ना. This frequency is two times fundamental. So that frequency is also called as second harmonic. Very good. The second overtone. Second overtone का logic क्या है? Second higher frequency than fundamental is second overtone. That's it. But second overtone is also third integral multiple of fundamental. Three times fundamental है. So it is which harmonic? Third harmonic. हळूहळू समजायला चालू. So it is third harmonic. समजलं का? इथपर्यंत समजलं का? Anyone has any doubt? If you have, you can raise. You can raise your doubt. पटकन सांगा. डाऊट आहे का? कळलंय का? पहिल्यांदा काय काय करायचं? मोड्स ऑफ व्हायब्रेशन लिहायचे, त्याच्या फ्रिक्वेन्सीज ड्रॉ करायच्या, सॉरी कॅल्क्युलेट करायच्या. केलं असेल. फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायसाठी बघा n इज इक्वल टू v बाय लॅम्बडा फॉर्म्युला वापरणार. v ऍज इट इज ठेवणार तुम्ही, लॅम्बडाला रिप्लेस करणार. लॅम्बडाला रिप्लेस करायसाठी गिवन लेंथ इक्वल टू लॅम्बडा बाय 2, गिवन लेंथ इक्वल टू 2 टाइम्स लॅम्बडा बाय 2, गिवन लेंथ इक्वल टू 3 टाइम्स लॅम्बडा बाय 2. त्यातनं लॅम्बडा कॅल्क्युलेट होतात. जस्ट कॅल्क्युलेट दोज लॅम्बडा, पुट देम हियर, अरेंज ऑल द फ्रिक्वेन्सीज. दैट्स इट. Call the first frequency as fundamental or the first harmonic. First higher frequency than fundamental is first overtone. Second higher frequency than fundamental is called as second overtone. Overtone अशी sequentially लिहित जायची. Just keep on writing the overtone sequentially. Now harmonics. All harmonics may or may not be present. Let us try to find what are the harmonics present. To find out what harmonics are present, what we need to do is we have to arrange given frequency as integral multiple of fundamental. It is 2 times fundamental, so it is second harmonic. This frequency is 3 times fundamental, so it is third harmonic. The original frequency, the fundamental frequency itself is 1 times fundamental, so it is called as first harmonic. So असं काय झालं का? फक्त all harmonics present आहे. फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ असणार, फिफ्थ असणार, सिक्स्थ असणार, सेव्हन्थ असणार. असं काय झालं का की फक्त ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट आहे? नाही. असं काय झालं का की फक्त इव्हन हार्मोनिक्स प्रेझेंट आहे? असं काय झालं का? नाही. इट मीन्स दॅट बोथ ऑड as well as even harmonics are present as overtones. Try to understand this statement. Even पण हार्मोनिक, all harmonics may or may not be present. पण आता ऑल आहेत ना, त्याच्या पुढचे मोड ऑफ व्हायब्रेशन असणार आहेत ना. We are studying only 3 modes of vibration, but we can predict about the further modes of vibrations as well. बरोबर? मला सांगा ना, याच्या पुढचा ओव्हरटोन किती असणार? थर्ड ओव्हरटोन. ओव्हरटोन तर सिक्वेन्शियली प्रेझेंट असतात. सो याच्या पुढचा काय असणार? थर्ड ओव्हरटोन असणार. आणि त्याची हार्मोनिक काय म्हणावं लागेल त्याला? कितवा हार्मोनिक म्हणावं लागेल? इट विल बी फोर्थ हार्मोनिक. So that frequency will be equal to 4 times fundamental. Fundamental ची जर फ्रिक्वेन्सी माहित आहे किती आहे? V upon 2L. So 4 times V upon 2L आन्सर येणार तिथं. समजतंय का? समजायला लागले का काय काय सांगायला लागलो? So conclusions काय काय येत आहेत? Conclusions. Let us try to draw the conclusions. Or let us try to write the conclusions. Conclusion काय आहे बघा? For string fixed at both ends, what are the conclusions about modes of vibration? The first conclusion is fundamental frequency. चा फॉर्म्युला काय आला? Fundamental frequency
For string fixed at both ends, fundamental frequency चा formula आला V upon 2L. Okay, if required you can replace the असं लिहा, fundamental frequency N0 is equal to V upon 2L. If you want you can replace the value of velocity as root T by M. So 1 upon 12 as it is, velocity can be replaced by root T by M. M म्हणजे mass per unit length, so let us write it as mu under root T by mu. Because it is a velocity of wave on a string, you can replace it by under root T upon M. Here you can observe that the fundamental frequency is inversely proportional to length. The fundamental frequency is directly proportional to square root of tension. So ratio वाले क्वेश्चन विचारतात. टेन्शन T1 होतं त्यावेळी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N1 होती. नंतर टेन्शन T2 झालं, मग नंतरची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असेल असं विचारतात. काय कराल? रेशो वाले क्वेश्चन्स. समजला क्वेश्चनचा टाइप क्लिअर झाला? फाईन. सो ही आहे आमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता मला सांगा, ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत, इव्हन हार्मोनिक प्रेझेंट आहे की इव्हन ऍज वेल ऍज ऑड? ऑल हार्मोनिक्स मे ऑर मे नॉट बी प्रेझेंट. हा, ऑल तर असतील किंवा नसतील, पण आता आहेत की नाही सांगा? इव्हन वाले पण आहेत आणि ऑड वाले पण आहेत. 1 आहे, 2 आहे, 3 आहे. 1 आहे, 2 आहे, 3 आहे. are present. Both even as well as odd harmonics are present. Second conclusion म्हणायचं याला. Third. मला सांगा, what will be the frequency of seventh harmonic? फंडामेंटलची फ्रिक्वेन्सी मी तुम्हाला सांगितली पहिल्या कन्क्लुजन मध्ये, V upon 2L. What will be the frequency of seventh harmonic? मोठ्याने सांगा, मोठ्याने सांगा, मोठ्याने सांगा. आवाज येत नाहीये. हा, सेव्हन्थ हार्मोनिक ची फ्रिक्वेन्सी काय असणार? 7 टाइम्स फंडामेंटल. फंडामेंटल किती आहे? V by 2L म्हणजे 7 टाइम्स V by 2L काढता येईल. सो कुठल्याही हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी काढता येते. हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी काढणं म्हणजे काय मोठं काम नसते. फ्रिक्वेन्सी ऑफ 15th हार्मोनिक 15 टाइम्स फंडामेंटल. फ्रिक्वेन्सी ऑफ 13th हार्मोनिक 13 टाइम्स फंडामेंटल. फक्त फंडामेंटल पार्ट पाहिजे. काय फंडामेंटल? स्ट्रिंग फिक्स्ड बोथ एंडचा फंडामेंटल काय आहे? V upon 2L. दॅट्स इट. सो हार्मोनिकचा प्रश्न संपला. येस ऑर नो? हार्मोनिकचा प्रश्न. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड ओव्हरटोन? आता ओव्हरटोनचा क्वेश्चन आहे. आता हार्मोनिकचा क्वेश्चन आहे का? नाही. हार्मोनिकचा क्वेश्चन कसा सॉल्व्ह कराल? व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ 29th हार्मोनिक? 29 टाइम्स फंडामेंटल. हार्मोनिकचा क्वेश्चन आहे ना, 29th हार्मोनिक पाहिजे आहे ना, 29 टाइम्स फंडामेंटल. तो फंडामेंटल माहित पाहिजे. व्हॉट इज द फंडामेंटल? V upon 2L. That's it. 29 times V upon 2L. If required, we will. If required. If not required, we will not. Clear? So fundamental चे क्वेश्चन सॉल्व्ह झाले. राहिला प्रश्न फंडामेंटल. हार्मोनिक चे क्वेश्चन सॉल्व्ह झाले. राहिला प्रश्न काय? ओव्हरटोनचा. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड ओव्हरटोन? आयडिया काय करायची सांगतो मी तुम्हाला. इथं बघायचं. फर्स्ट ओव्हरटोन इज मोठ्याने. फर्स्ट ओव्हरटोन इज सेकंड हार्मोनिक. सेकंड ओव्हरटोन इज थर्ड हार्मोनिक. थर्ड ओव्हरटोन इज फोर्थ हार्मोनिक. फोर्थ ओव्हरटोन इज फिफ्थ हार्मोनिक. सेवेंथ ओव्हरटोन इज एट्थ हार्मोनिक. 19th ओव्हरटोन इज 20th हार्मोनिक. Pth overtone is P plus 1th harmonic. So frequency of Pth overtone Np is equal to पहिल्या ओव्हरटोन ची फ्रिक्वेन्सी N1, दुसऱ्या ओव्हरटोन ची फ्रिक्वेन्सी N2. इथं ऑब्झर्व करा. इथं पहिल्या ओव्हरटोन ची फ्रिक्वेन्सी N1,
हे जे सिम्बॉल आहेत N1, N2, this numbering corresponds to overtone numbering. दुसऱ्या ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी N2, ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी N1, पिच ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी पिच ओव्हरटोन इज P प्लस 1 हार्मोनिक ना. हा, मग कुठल्याही हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी काढायची कशी? हा, P प्लस 1 इंटू फंडामेंटल. 29th हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी कशी काढली? 29 इंटू फंडामेंटल. P प्लस 1 हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी कशी काढशील बा? P प्लस 1 टाइम्स फंडामेंटल. काय फंडामेंटल? V अपॉन 2L. कळलं? आता आन्सर सांगा. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ 13th ओव्हरटोन? 13th ओव्हरटोन. आता ओव्हरटोनचा क्वेश्चन आहे, आता फंडामेंटलचा. 13th ओव्हरटोन ब्लर होतंय. बरं, वेट फॉर अ सेकंड. Let me know. Are the voice and screen clear? Is that clear now? Is that clear? Okay. हा, जरा पुढे लक्ष द्या. सांगा मला काय क्वेश्चन होता? 13th ओव्हरटोन. क्वेश्चन कशाचा आहे? हार्मोनिकचा आहे की ओव्हरटोनचा आहे? ओव्हरटोन. मग 13th ओव्हरटोन क्वेश्चन कन्वर्ट कशा? हार्मोनिक मध्ये कन्वर्ट करायचा. हार्मोनिकचा क्वेश्चन सोपा आहे. कळलं का? सो 13th ओव्हरटोन इज 14th हार्मोनिक. मग 13th ओव्हरटोन इज 14th हार्मोनिक. मग 13th ओव्हरटोन इज इक्वल टू 14 टाइम्स फंडामेंटल. फंडामेंटल किती आहे? V अपॉन 12. हार्मोनिकचे क्वेश्चन सॉल्व्ह झाले, ओव्हरटोनचे क्वेश्चन सॉल्व्ह झाले. राहिला प्रश्न फंडामेंटलचा. फंडामेंटल लक्षात ठेवावं लागेल. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग विच इज फिक्स्ड ॲट बोथ एंड्स. काय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी? V अपॉन 12. काढता येईल. ह्याचे टाइप ऑफ क्वेश्चन संपले. दॅट्स इट. मॅटर ओव्हर. आता अजून एक चार्ट करूयात. माझ्याबरोबर चार्ट करायचा, स्टेटमेंट कंप्लीट करायचा प्रयत्न करा. जेव्हा स्टेटमेंट तुमच्याकडनं कंप्लीट होईल तेव्हा तुम्हालाच कळेल की तुमचा आन्सर करेक्ट आहे का नाही. तुमचा अंडरस्टँडिंग तुम्हीच व्हेरीफाय करा. चला नेक्स्ट लिहा. स्ट्रिंग फिक्स्ड ॲट one end and free at other end. Free at other end. So एक स्ट्रिंग असते, त्याचा टाइप असतो स्ट्रिंग फिक्स्ड ॲट बोथ एंड्स. सेकंडची स्ट्रिंग आहे फिक्स्ड ओनली ॲट वन एंड. एंडला फिक्स आहे म्हणजे दुसरं ऑटोमॅटिकली होते. हे सांगायची गरज नसते. स्ट्रिंग फिक्स्ड ॲट वन एंड म्हटलं तरी बास आहे. दुसरे एंड फ्री आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. फाईन. Now the second end is free. How it is kept free and all those things. Forget about that. Second end is free. First end is fixed. Let us consider again three modes of vibration. First, second. वाचता येते का? कम्प्युटर काढायचंय. येते ना? तरी पण जरा मोठं करेल. Third mode. Third mode. First, second and third mode. Same string घ्यायची ठरलंय ना? First string length equal to L. Identical string. We are not changing string, right? Length equal to L. Third mode. Teach string bar. Only one end is fixed, right? Only one end is fixed. Other end is free. Only one end is fixed. Other end is free. Fine. All right. Now you people tell me, what are the boundary conditions? This boundary is rigid boundary. This boundary is free boundary. इथं काय पाहिजे? नोड की अँटी नोड? मोठ्याने सांगा. इथं काय पाहिजे? नोड की अँटी नोड? इथं काय पाहिजे? नोड की अँटी नोड? This boundary is free. So there is maximum freedom. So there will be anti node. There will be
So node. With this, yes or no? नीट काय करून उत्तर द्या. Loops are there. Exactly. मोठ्याने सांगा. How many loops are there? Half loop is there. Only half loop is there. Fine. Let it be. How many loops shall be here? One plus half. आधी जेवढे होते प्लस वन. काय शिकवलं? प्रीवियस मोड मध्ये जेवढे लूप होते प्लस वन. आधी हाफच लूप आहे ना. हा हाफ लूप आहे, समजतंय का? एक लूप इकडे नोड पाहिजे, इकडे नोड पाहिजे, म्हणजे एक लूप होतं. ओके. वन लूप इज इक्वल टू हाउ मेनी लॅम्बडा? वन लूप इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. वन लूप इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. हाफ लूप इज इक्वल टू lambda by 4. Half loop is equal to lambda by 4. So this distance must be lambda by 4. Okay. Now here we will be having how many loops? 1 and half. 1 and half. So can I say that? Listen to me carefully. One loop is equal to 2 times lambda by 4. नीट विचार करून सांगा. एक लूप म्हणजे काय? दोन अर्धे अर्धे लूप. वन लूप इज इक्वल टू 2 half loops. Half loop means what? Half loop means what? Lambda by 4. मोठ्याने सांगा. Half loop means what? Lambda by 4. Half loops. Finally we will be having half loop plus one loop. Means 1.5 loops. 1.5 loops. 1.5 loops. It means that 3 half loops. No. 1.5 loops means 3 half loops. किंवा आणखीन काय करायचं सांगतो. आणखीन जरा सिंपल करूया. एक लूप ऍड करायचं म्हणजे किती लॅम्बडा बाय 2 ऍड करायचे? 1. एक लूप ऍड करायचं. While adding one loop, how many lambda by 2 are to be added? 1. कारण एक लूप म्हणजे lambda by 2. मग किती हाफ लूप ऍड करायचे? एक लूप ऍड करायचं म्हणजे किती हाफ लूप ऍड करायचे? 2. म्हणजे किती लॅम्बडा बाय 4 ऍड करायचे? 2. मग असं म्हटलं तर चालेल का? इज दॅट ओके इफ आय से इन दी नेक्स्ट मोड ऑफ लूप 1 न वाढता lambda 4 2 न वाढता. In this mode of vibration, how many lambda by 4 will be there? 3. Because 2 will be increased. 2 ची increase व्हायला पाहिजे. समजतंय का? So how many lambda by 4 will be there in the next mode? 3 lambda by 4 will be there. समजतंय का? एक लूप ऍड होणार आहे म्हणजे 2 lambda by 4 ऍड होणार आहे. ऑलरेडी एक lambda by 4 आहे. अजून 2 ऍड होणार आहे. म्हणजे ओव्हरऑल किती lambda by 4 होतील? 3 lambda by 4 होतील. म्हणजे या स्ट्रिंगचे 3 इक्वल पार्ट करायचे. 1, 2 and 3. 1, 2 and 3. 1, 2, 3. 3 equal parts. Every part will contain lambda by 4. प्रत्येक पार्ट मध्ये एक lambda by 4 असणार. इथं काय पाहिजे बघ? नोड पाहिजे की अँटी नोड? इथं काय पाहिजे? अँटी नोड. एक lambda by 4 ड्रॉ करून झाला. त्यानंतर असं ड्रॉ करायचं. बघा इथली पण बाउंड्री कंडिशन आपोआप सॅटिस्फाय झाली. इथं काय आला? अँटी नोड. इथं काय आला? नोड. तेवढीच तर बाउंड्री कंडिशन होती. झाला की नाही एक लूप ऍड? आणि हा आधीचा लॅम्बडा बाय 4. एक लूप म्हणजे 2 वेळा लॅम्बडा बाय 4. ऑलरेडी एक लॅम्बडा बाय 4 होता. ऑलरेडी वी हॅड 1 लॅम्बडा बाय 4 अँड 2 लॅम्बडा बाय 4. 2 times lambda by 4. 2 वेळा lambda by 4 ऍड करावे लागतील. So overall there will be 3 times lambda by 4. So lambda by 4, lambda by 4, lambda by 4. So 3 times lambda by 4 is equal to total length.
lambda by 4, lambda by 4, lambda by 4 is equal to L. 3 times lambda by 4. Okay. How many lambda by 4 we have right now? 3 times lambda by 4 we have. एक लूप ऍड होणार म्हणजे लॅम्बडा बाय 4 हाऊ मच? किती लॅम्बडा बाय 4 ऍड होतील? एक लूप ऍड होणार म्हणजे किती लॅम्बडा बाय 4 ऍड होणार? 2 लॅम्बडा बाय 4 अजून करावे लागतील म्हणजे 2 वेळा लॅम्बडा बाय 4 ऑलरेडी किती लॅम्बडा आहेत? 1 2 3 अजून 2 लॅम्बडा बाय 4 ऍड करायचे. सो हाऊ मेनी लॅम्बडा बाय 4 विल बी देयर? 5 lambda by 4 will be there. So I have to 5 equal parts. 1, 4 and 5. 1, 2, 3, 4 and 5.